सुरू झाल्या आणि वकिलांच्या बायकोंच्या पोटात एक गोळा किंवा कळ उठली, कारण नवऱ्याला गोव्याला पाठवायचं की नाही पाठवायचं असा प्रश्न आहे. तर आपण वकील गोव्याला जाणार नाही जाणार त्या बाबतीत सरांकडून जाणून घेऊया. तर सुप्रीम कोर्टानं काय केलं, वकिलांना ट्रेनिंग देण्यासाठी किंवा वकिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कायद्याचं एक्सटेन्शन म्हणजे माहिती वाढण्यासाठी व्यवस्थित कोर्टामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने प्रॅक्टिस करण्याची एक 4 महिन्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्याची निवड केलेली आहे. आणि मग ही झाल्यामुळे काय झालं, बायकांच्या पोटामध्ये असा म्हणजे बायकांना असा गैरसमज होऊ लागला की गोव्याला जाऊन काहीतरी वेगळेच काहीतरी करतील, दारू पितील, हे करतील ते करतील. त्यामुळे सरांनी सांगितल्या प्रकारे असं कुठलंही गोव्याला जाऊन कुठलाही वकील काही गैरकृत्य करणार नाही, कारण गोवा आणि महाराष्ट्र हा वकिलांचा एकच संघ आहे आणि ते फक्त प्रशिक्षणासाठी जाणार आहेत आणि तिथली इत्यंभूत माहिती शिकून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करणार आहेत. सर, आम्हाला हे जाणून घ्यायचंय की हे प्रशिक्षण जुने वकील नवीन वकील सगळ्यांना कंपल्सरी आहे का? तर हे प्रशिक्षण खरं तर सगळ्यांनाच कंपल्सरी पाहिजे आणि असावं अशी माझी इच्छा आहे. कारण नवीन वकिलांचा आता कायदा बदलला, त्यामुळे नवीन वकिलांना कसं हे करायचं हे माहीत आहे, पण जुन्या वकिलांना कायदा बदलल्यामुळे कशा प्रकारे प्रेझेंट करायचं याची माहिती मिळेल. आणि नवीन वकिलांना कोर्टामध्ये कसं जुन्या वकिलासारखी प्रॅक्टिस करायची किंवा पक्षकारांना कसं समजून घ्यायचं किंवा त्यांच्या समस्या कसा निपटारा करायचा हे त्यांना समजून जाईल. शेवटचं घेऊया की ज्या बायका गोव्यासाठी वकिलांना अडवणार आहेत त्यांच्यासाठी एक छोटा आणि सुंदर सल्ला घेऊया सरांकडून. तर अशा प्रकारे ज्या कुठल्या बायका असतील त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करू नये. तर वकील फक्त आपली ड्युटी निभावून तिथं आपले 1-2 महिने काय असतील ते प्रशिक्षण घेऊन व्यवस्थितरित्या परत येतील. तिथं जाऊन कुठल्याही प्रकारे वाईट त्यांना सवय लागणार नाही आणि कुठलाही वकिलांच्या बायकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही. धन्यवाद. नवनवीन माहितीसाठी काळाकोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा.